पहा आमच्या आजीचा आनंद. सफाई करू नको. हा काढू ना. चल. कशाला फोन केला तुम्हाला? फोन कशाला केला होता? म्हणत होते का? कशासाठी फोन लाव म्हणत होते? हा हा कशाला फोन करा म्हणत होते? पोहे खायला का? केले का पोहे? मग पोहे केले? चल बरं, चल बरं. किती पोहे केले? तू खाल्ले का? तू खाल्ले का पोहे? नाही खाल्ले का ग? का नाही खाल्ले? चल मग आता आपण दोघं पोहे खाऊ. मस्त मस्त खाऊ. हा चल 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 चल. पोळ्या करायली का नाही मग तू? आणि बेल ना कुठे? कुठे? अगं पेन येतो बाळा, पेन येतो. बेल ना कुठे? हा नाना आणलं काय गावाकडून? बरं केलं, नाही ते इथं घ्यावंच लागणार होतं. बेल ना ती द्यायला लागले. आजी आजी द्यायला लागले. आजी द्यायला लागले. खेळ भांडायचे. करा बरं मस्त. करा पटापट पोळ्या लाटा. आणि जेवायला काय काय आहे जेवायला आज? सांग बरं मला. चुरमा करते सानू दीदी? चुरमा, पोळ्याचा चुरमा करते का? करून दाखव बरं पटकन दिशी मला. गॅस कुठे आहे आपला? काय कुठे आहे गॅस ग आपला? सानू जेव्हा स्वयंपाक करायची गरज पडेल तेव्हा करणार नाही तू स्वयंपाक? हा करशील का? स्वयंपाक करशील का तू जेव्हा गरज पडेल तेव्हा? मग म्हण नको मी नाही करत. करशील का नाही? नाही करणार? मग आता काऊन करायचं? अगं पण स्वयंपाक करावा लागेल ना बाळा तुला. आम्हाला भूक लागल्यावर स्वयंपाक करेल का नाही तू? हाताने घे ना बाळा. सगळे काम दुसऱ्याला सांगायला लागली. हा तवा कुठे आपला दीदी? मांडी घालून बस. मांडी घाला. हा दे पटकन मला जेवायला. मांडी घालून बसा. मांडी घालून बसत असतात. इकडे बघ चेहऱ्यावर काय लावलं तुझ्या? हे कोणी केलंय? हो का? असं काऊन केलं? मांजरी सारखी केली का? मांजर मांजर झाली का तू? हा मांजर झाली चिमणी झाली? हा चिमणी झाली का? बर 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 बर. वाढ ना आता ताट. मला भूक लागली ना. 1 वाजला. मला जेवण करायचं. पुन्हा ऑफिसला जायचं. कशाची भाजी आहे ती सांग? कशाची? कारल्याची भाजी आहे का?
कारल्याची भाजी खाऊन कारल्याला जायचं का? हा तुझ्या गावाचं नाव कोणतं आहे? तुझ्या गावाचं नाव काय आहे? नाही सांगू नका तिने. काय आहे? कारला आहे का? आणि तालुका? व्हेरी गुड. आजी सगळं सांगते ती. तालुका, जिल्हा, जालना सगळं सांगते. तुझं नाव सांग, तुझ्या पप्पाचं नाव सांग. तुझं नाव सांग. बरं जाऊ दे मला ते तू जेवायला वाढ पटकन दिशी. जेवायला वाढ. नाही नाव सांगते जेवायला वाढ. भाजी काय केली? कोमतीरची नको मला, दुसरी ते भाजी काहीतरी. हा कारल्याची भाजी ते मला. आहे का कारल्याची भाजी? दे मग. हा आता हुंडा कुठून आणायचा? पोळ्या केल्या का तू आज? पण तू पोळ्या केल्या का? पोळ्या केल्या का? चुरमा दे मला, दे प्लेटीत. डमरू कुठे आहे का तुझा? डमरू कुठे आहे? डमरू डमरू कुठे? त्या दिवशी विचारत होती ना डमरू कुठे? कोणता आहे डमरू? वाजव बरं. वाजतो का तू? वाजव बरं. अरे वा. काय आणती? कशाला? आजी जेवल्या का? काय खाल्लं? कशाची भाजी आहे आज आई? वा बरं मी ते आणणार होतो मी. तेल संपलं का? कोणाला फोन लावला? मी तर इथंच आहे. मला का? नीताला नीताला हा काकाचा फोन आला होता. त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्डच कनेक्ट नाही आहे वाटतं. 1200 रुपये भरावं लागले त्यांना. त्यांनी केलं होतं मी, पण आता ते कसं काय बँकेवाले म्हणे नाही म्हणे तुमचं दोन्ही ते लिंक नाही म्हणे. लिंक होतं ना, पण आता कसं काय बँकवाले म्हणले काय माहिती. हे 5 वर्षाला आधार कार्ड अपडेट करावं लागते. नाही त्याची 1200 रुपये. पॅन कार्डाला लिंक करावं लागतं अपडेट केल्यावर का? हां मग तरी मी तेव्हा लॉकडाऊनच्या वेळेस मी हातानं करून घेतलं होतं. नाही नाही केलेलं होतं त्यांचं, मीच केलं होतं. काका आणि काका दोघांचं केलं होतं. आणि मग ते 5 वर्ष झाले ना आता. आता लॉकडाऊनला झालेच ना 5 वर्ष. 19 लाव लाव पिन लाव पटकन आजीला. व्हिडिओ काढा काय? कोणती पिन लावायली मला दाखव अगोदर. पिन कोणती लावायली तू? तर कोणती पिन लावायली? कोणती लावायली पिन मला दाखव. अशी अशी कर. पिन लावली पिन त्या तिकडे आहे. लावली का? खूप छान. वाव वाव. इकडून लाव, इकडून लाव. इकडच्या साईडने लाव. इकडच्या साईडने इकडच्या साईड इकडच्या साईडने लाव. इकडून लाव. खूप छान म्हण. वाव. क्युटी दिसायला का आजी? म्हण ना वाव. खूप छान. ए शानो क्युटी कुठे आहे? ओ पोरगी ही. तर मित्रांनो महिन्याभरापूर्वी मी ब्लॉगिंग सुरू केलं होतं, कारण बऱ्याच दिवसाचा गॅप पडला होता आणि मला वाटलंही नव्हतं की व्ह्यू मिळतील का नाही मिळतील. पण मला वाटतं एक गुरुपौर्णिमा किती तारखेला होती आई?
गुरुपौर्णिमा किती तारखेला होती? 1 का 2 तारखेला होती? हा नाही, मला वाटतं 2 ते 3 तारखेपासून केलं होतं. 9 तारखेला. नाही मी व्हिडिओ मी मला वाटतं 3 तारखेला का 4 तारखेला सुरू केले होते आणि तेव्हा काही 5-6 हजार 6,500 सबस्क्रायबर असतील. पण तुमचा रिस्पॉन्स एवढा छान होता आणि खूप छान रिस्पॉन्स आहे आणि त्यामुळेच तुमचा सपोर्ट आहे. त्यामुळं 10,000चा टप्पा आपण पूर्ण केला आहे. तर 10,000चा टप्पा गाठणं खरंच सोपं नाही आहे आणि तुम्ही खूप चांगला सपोर्ट करताय. आणि काल किती होते? 9,887 काहीतरी होते आणि व्हिडिओ टाकल्यानंतर आज सकाळपर्यंतच म्हणजे आज जवळपास 10,050 वाढले. म्हणजे खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडते त्याचं खूप समाधान वाटतं आणि आमच्या सगळ्यांना पण खूप आनंद झाला आहे की 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. सुदर्शनचे पण काही दिवसातच 20,000 होतीलच. तर चांगला सपोर्ट करताय तुम्ही, त्याबद्दल खरंच आभारी आहे. आणि खूप चांगल्याच कमेंट असतात. खूप रेअर म्हणजे एखादी कमेंट असती, एखादी पण नाही आहे. मला तर वाटतं आजच एक कमेंट आली फक्त निगेटिव्ह थोडी, पण ती निगेटिव्ह पण नाही. आपापले मतं मांडण्याचं सगळ्यांना हे आहे. पण खरंच निगेटिव्ह कमेंट नाही आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांना व्हिडिओ एवढे आवडतात. आणि विशेष म्हणजे आमच्या आजी खूप आवडतात सगळ्यांना. आजी आणि सानूची जी केमिस्ट्री ती जबरदस्त आहे एकदम आणि ती सगळ्यांना खूप आवडते. तर ते पण भारी वाटतं कारण आम्हाला वाटलं नव्हतं की आमचे व्हिडिओ कोणी बघेल, म्हणजे एवढे व्ह्यू येतील. पण आजी आणि खरं आमचं म्हणजे खरंच पाहिलं तर आमचं नशीबच आहे. म्हणजे काय की पणजी असणं आणि सानूचं नशीब म्हणावं लागेल की पणजी आहे आणि आमच्या आजी एकदम व्यवस्थित आहे. बोलायला तुम्ही त्यांचं बोलणं पाहता, खूप चांगलं बोलतात त्या. आणि पूर्वी त्या फार कडक होत्या पण आता खूप म्हणजे शांत, म्हणजे एकदम हे झाल्या. पण त्यांचा स्वभाव जो होता तो कडक होता आणि आम्हाला काय वाटतं, मला तर वाटतं वैयक्तिक त्यांचा स्वभाव कडक होता. त्यामुळं त्या खूप म्हणजे एवढे वर्ष त्यांनी त्या एवढं मोठं आयुष्य मिळालं त्यांना. तर आजीला आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला की एवढे म्हणजे 10,000 सबस्क्रायबर झाले माझे पूर्ण. तर बघा बाकीचे पण बोलतीलच. हे बघा आजीला 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर काहीतरी मेसेज द्या म्हणून म्हटलं. तर त्यांना गोंधळून गेल्या. अशा त्या एकदम फ्रीली बोलत्या पण कॅमेरा सुरू केला असं कळल्यावर त्या एकदम सतर्क झाल्यासारख्या झाल्या. म्हणा काय म्हणायचं तुम्हाला? हां बरं आहे म्हणा बाबा, तुम्ही पाहता आमचे व्हिडिओ, आम्हाला आनंद झाला. माझे पण मला पाहते कोणीतरी, मला पण आनंद आहे. आवाज बोलणं आवडतं लोकांना. तुमचं बोलणं लय लोकांना आवडतं आजी. देईन बोला. हा काही नाही बोला तुमचं. हा बोला. नाही जसं आजी आता बऱ्याच बाया काय म्हणते माहितीये का तुम्हाला की आजी लेक सगळे जे इथं आहे ना तेच तुमचं घर असतं. घरात जमिनीत काही नसतं. आपले माणसं आपल्या संग असले की सगळ्यात चांगलं असतं. तुम्हाला काय वाटतं? मला काय नाही वाटत. हा हा बोलूच तर ना. नाही बंद केला आता. हा सानूला घेऊन हिंडते, सानू संग खेळते. नाही काल नाही का आजी मी तुम्हाला एक नाव घ्यायचं सांगितलं होतं. यांचं नाव घ्या. वंदनाताई तुम्ही नाव नव्हतं घेतलं काही. त्या काय म्हणजे माहितीये का, माझं नाव फक्त आजीच्या तोंडातून नाही तर सानूच्या तोंडातूनच म्हणून घ्या. मला सगळ्यात जास्त आवडते आजी आणि सानू. कोणती वंदना?
वंदनाताई होते म्हणजे व्हिडिओ बनणारे असते आजी. हा. मला सानू सोडून करमत नाही. सानू जवळ असा वाटती. मग गावाकडे जायचं का नाही मग सानू सोडून? गावाकडे नाही जात सानू सोडून. सानू आम्ही तर जात. हो का? आणि तुम्ही आले तर जात. एकटीला नाही जायचं ना? हा हा, एकटीला नाही. बर बर बर. सुदर्शन, रवी, अशोक चटणी आहेत गावाकडं महालक्ष्मीला का? हा, सून नाचून. आलं का त्याच्यात? कुठं द्यायला नाही तर मग करमत नाही. हे बघा सानू आज दिवसभर झोपलीच नव्हती ना? हा, आता झोपली ती आज जर नाही तर रात्री 11 वाजेला जागली. आम्ही बळच मांजरीचा आवाज काढू काढतो. नाही तर झोपच ना. आई आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. चांगले झाले ना. बरं आहे, सगळ्यांना मदत केली, पाहिलं. आणि आवडते सगळ्यांना व्हिडिओ. सगळ्यांना नाना आवडतं, हा. काय म्हणता तुम्ही? बरं आहे, मस्त आहे, चांगलं. नाना खूप युट्यूबला व्हिडिओ पाहतात पण ते सगळे बातम्यांचेच बघतात ना. हा. याचे नाही असे फॅमिली ब्लॉगिंग वगैरे नाही पाहत नाना कधी जास्त. एवढं हेच नाही होत त्याच्यात पाहायला. ते पाहायला कळत नाही. समजून जायला आणखी एवढं. बातम्याचं पूर्ण पाहते ते. सुदर्शन पहिली गोष्ट काय माहितीये का, आमच्या फॅमिलीचं बोलण्याचा विषय काय माहितीये का, आयुष्यात कधीच कोणी कॅमेरा पुढे आलेलं नाहीये आमच्या घरातून. हा. आणि बोलायचं तर लय लांबचं राहिलं. मोबाईल सुद्धा आता माझं झालं, रविबाईचं झालं, वैष्णवीचं झालं, आम्ही तरी पाहिलेले. ह्या तिघांचा स्क्रीन टच मोबाईलशी संबंधच आलेला नाहीये. त्याच्यामुळे तरी पण लोकांना ही भीती होती आम्हाला की व्हिडिओ टाकावं का नाही, लोक काय म्हणतील, किंवा बाबा आपले व्हिडिओ आवडतील का, आपले काय म्हणून आवडतील. पण आपल्या घरातच एवढे मोठे म्हणजे सरळ सरळ म्हणलं तर व्हिडिओ करायला लागले, पुन्हा गावाकडचे लोक काय म्हणते काय नाही असं वाटत होतं मला. हे असे प्रॉब्लेम असतात. कारण आपलं ठीक आहे, आपल्याला आमची पिढी समजा ही 20-25 वर्ष समोर त्यांना काही वाटत नाही, कारण आता आमच्यासाठी या गोष्टी नॉर्मल आहे. पण जे जुने लोक आहेत का त्यांना नाही. नाहीतर भरपूर जण युट्यूबर झाले असते, प्रत्येकानं व्हिडिओ टाकले असते, काही प्रॉब्लेम नसतं. पण काय असतं माहिती का, गावाकडे राहिले कोण काय म्हणन, काही व्हिडिओ टाकते, एखादी घाण कमेंट आली मी बघितली, हे प्रॉब्लेम मी तुम्हाला पहिलेच व्हिडिओ मध्ये सांगितले होते. पण काही नाहीये, आता विषय तो नाहीये की घाण कमेंट येईल का चांगली कमेंट येईल, कशा कमेंट आल्या त्याला रिप्लाय रवी व्हायच्या तो सुद्धा करणार आहे. आणि मी सुद्धा आलो ना, मी सुद्धा करणार आहे. फक्त त्यांचं जे प्रश्न आहे ना तो क्लिअर करणार आहे. वाईट कमेंट आली म्हणजे डायरेक्ट आली, तिला त्या उद्देशूनच आम्ही बोलणार की बाबा तुम्हाला काय म्हणून काय चुकलंय काय नाही, आणि सुधारू पण ना आपण. जे सुधारता येईल ते सुधारू. कारण कसं आहे माहिती का, सगळ्यांचं म्हणणं वेगवेगळं असतं. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तसं तर आम्ही नाही बदलू शकत समजा. पण जेवढ्यांच्या ज्या कमेंट येतील त्याला प्रत्युत्तर आम्ही देऊ, की चांगले असो वाईट असो, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. आणि आजी सानूचं म्हणतात विषयच नाहीये. असं नाही की दुसरे म्हणले असते बाबा तुम्ही शिकवता, पण ते नातच असं त्या दोघींचं की तिला सांगायची गरज नाही, तिला कोणी बोलत पण नाही. हा, तिला जसं कळायला लागलं, तुम्हाला एक मी व्हिडिओ टाकल एक आता तिचा आजीचा आहे, ती जास्तीत जास्त 7-8 महिन्याची उभा राहत नव्हती, तेव्हाचा आजी सोबत हसताना हा व्हिडिओ मांडीवर होती. तर तो व्हिडिओ पण लगेच टाकल मी. पण त्यांचं बॉन्डिंग आहे, त्यांना आम्ही मदत जात नाही. आणि शिक्षणाचं म्हणलं तर एवढं वर्ष तिला तिचा आनंद जगू म्हणजे तिला तिचं जगू द्यायचं एवढं वर्ष, त्याच्यानंतर तिच्या जबाबदारी पडणारच आहे शिक्षणाची. त्याच्यामुळे एवढं वर्ष सगळ्यांचं म्हणणं होतं टाकू नको, म्हणून नाही टाकले. तर बाकी असा सपोर्ट करत राहा. असं टिकीमिकी चालू आहे आमचं. आणि कॉन्टेंट बिंटेंट आम्ही काही असं क्रिएट करत नाही, जे नॉर्मल आहे नॅचरल जे आहे रिअलिस्टिक आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो, बाकी दुसरं काहीच नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे काय माहितीये का, की आता सानू झाली, पंथी झाली, आजी पणजी झाल्या, हे नातच खूप दुर्मिळ आहे. आता एक कमेंट आली होती की सानूच्या नावावर तुम्ही भरपूर व्ह्यू मिळवता म्हणून, तर एका ताईनच केली होती ती. पण हरकत नाही, काय माहितीये का, हे नातं दुर्मिळ आहे. आम्हाला त्यांच्या नावावर व्ह्यू मिळवायचं भरपूर आहे. पण तुला सांगतोय, पणजीपर्यंत कोणतीच आई वडील किंवा आजी आजोबा लेकरांना नाही जाऊ देत, म्हाताऱ्या माणसाचं की बाबा हा ह्या कशा राहत्या. हे आता
आता आजीचं नॉर्मल आहे की बाबा एवढं, पण आमच्या घरात आम्ही कोणीच टोकणार नाही पहिल्यापासून नाही, आणि विशेष येत नाही की तुम्ही तिच्या मला घरी जाऊ चिंता नका. दिसते. हा असं नाही. आता एखादी जर आई असती ना, तिची मम्मी जर असती ना, एखादीनं डायरेक्ट म्हटलं असतं जाऊ नको, मारलं असतं, ती खोड मोडता येते ना की बाबा जायचं नाही. आपण एखाद्या गोष्टी धाक दाखवत लेकर ऐकतात ना, बरोबर. तसे बंधनच नाही आमची. त्या आजी सोबत खेळती ना, दिवसभर गळ्यात पुरवती, खेळती. तुम्हाला केस दिवसभराचा वगैरे व्हिडिओ टाकला ना, तुम्ही परेशान होणार नाही. एवढे किस्से त्यांचे दिवसभर घडत असतात. त्यांच्या पैसे राहत होती ना ती. आजी पैसे आजी हा आई रोहिणी इकडे होती. हा, मांडीवरच होती. त्यांच्या मांडीवर राहत होती ती. तर त्यामुळे त्यांचा लढा लहानपणापासूनच आहे म्हणायचा. नाही नाही, तर विशेष म्हणजे तिला म्हातारी माणसं आवडतात. कोणी पण आवडतं. हा बाहेर आम्ही आई फिरायला घेऊन आली, तिकडे एखाद्या आजी चाललेल्या असल्या, पाण्याला चाललेल्या असल्या, पुढे फिरायला चाललेल्या असल्या ना, आजीकडे जाऊन बसायचं. लगेच ती हा तेवढा आहे खरंच आहे. आजीच पाहिजे तिला आजीचा लय लळा आहे. मग आमच्याच आजी म्हणून नाहीये. हा. इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेल. आता मी कुठं बी गेलो शेजारी व्हिडिओ जर घेतो. कोणी आले आमच्या गावाकडे तरी बी ती काय जाऊन बसली. त्या बाई त्याच्या घरी गेलो ना तर त्या नाटीवाली कशीच आजी कशीच जाऊन नाटी आणि साडीतला फरक लगेच कळतो. नाटी असली की डायरेक्ट जाऊन बसणार, साडी असली तर ती लगेच लांबूनच सोनूची आजी घेते. सोनूची आजी तिथंच जाऊन बसत आहे त्याची. तिची आई अरे हरभरे काढणारे का बाई येऊन गेली म्हातारी. नाशिकवाले होतो ते ना नाही शेतात गेल्यावर ना. हो ना. हा, शेतात पण आजी आल्या तर स्वयंपाक त्या आल्या दुसऱ्या. नारायणची बायको होती ती, हा. काळ्याच्या नारायण. किती म्हातारी होती. आनंद जाऊ दे तिने कधी जाऊन त्याच्यापाशी बसली नाही. नाही तिला लळा आहे म्हाताऱ्या माणसाचा. आजी आजी त्याची नाटीचा पदार्थ दे. त्या बाईनं 5 रुपये काढले. हिला गेली म्हणे बाई तू तरी बाया मायापाशी जवळ आली. नाही हे खरं आहे. म्हणजे नाही नाही, आणि बरेच लेकर पण आजोबा आजीकडे जात नाही जास्त. जात नाही. अरे त्या त्यांना बाईला माहित लेकरं तिचं ते कोणचं आहे ना ते व्हिडिओवाला. ते हे नाही लेकरं मायापाशी येत नाही म्हणे बाई तू बरी आली. नाही आणि हेच सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे हे नाही का ते? की तिला म्हाताऱ्या माणसाचा एवढा लळा येतो. नाही हिला पहिल्यापासून आहे, त्याच्यामुळे कशाला आपण हे करायचंय. तिला जे आवडते ती करते समजा. आपण जर मदत नको जाऊ हे केलं तरी ती बळजबरी जाणारच आहे. हो. सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि आजीचा काही विषय नाही. आम्ही जाऊन बसतो तर आजीच्या सानाचा विषयच येत नाही. वैष्णवी सगळ्यांना वाटतं की वैष्णवी तिकडे जेवायला बसती त्या घराच्या बाजूला, समोर येत नाही. तिला धाक आहे का काय आहे? का तुला व्हिडिओ आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला? नाही आवडतं मला व्हिडिओ मध्ये यायला, तसं काही नाही. मग भाग्यिक काही नाही कोणाचा. हा तिचा स्वभावच लाजरा आहे पहिल्यापासूनच. आणि वैष्णवी मामाची मुलगी आहे. आजीचा नाही म्हणला तो, आधीचाच. आधीच आधीपासूनच नाही, लहानपणापासून तशीच होती ना वैष्णवी. काय माहितीये का, ती सासूच्या धाकात नाहीये. त्या आजीला काय म्हणते, कोणतं नातं आहे आजीचं तिचं? आजच सासू. आजच सासूचा जास्त धाक. जरा घाबरती का आजच सासूला तू? हा? होय वैष्णवी, घाबरती का आजीला तू? आजी तिच्या लक्ष ठेवून असतं. पदर पडला लगेच तिला बोलणार. इकडे उभी राहते तर म्हणे बाई मलाच तो नवऱ्याने उभं राहू दिलं नाही. तू कशी काय उभी राहते? खरंच ना, मी या इथं आले तर नाही तर उभी राहिले तर घेऊन काऊन उभं राहिले तिथं. काय माहितीये का, आजीचं पहिल्यापासून- मनाचा विषय तुम्हाला सांगतोय. ह्या पोरीला हे पालथी मांडी घालायचं तिला बिलकुल मांडी नसलेली घातली की आता व्हिडिओत बघतात ना सगळे. असं स्ट्रिक आहे. तिकडून जोरात आवाज आला की तिने मांडीच बदला. मग तेवढं आजीचे गालं गेलं घेते का ते चिमटे, तेवढं आजी तिच्याकडून वसूल करून घेतात. सरळ म्हणजे सरळ एकदम ओके. आरो तुरो केलं पप्पा इकडे ये म्हणलं तर हे आर तुला एक करू देत नाही का? ते एक धडच ठेवून असते आजी करत. आणि ते सानूसाठीच नाही लागू होत. माझ्या 2 बहिणी त्यांचे लेकरं पण आले. ते मग ए मामा इकडे ये, इकडे जा, इकडे ते सुद्धा त्यांना जमत नाही. ते आरोतुर करूच देत नाही. त्या त्यांचं म्हणजे ओळख लावायचं काम. वैष्णवीचं भ्यायचं कारण तेच आहे, आजीच आहे, बाकी कोण नाही. नदी यांचं नातं तुम्हाला माहितच आहे, मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे लाजायचं आणि याचा काही विषयच येत नाही. आणि नानाचं म्हणलं तर नानानं तर आईपेक्षा मग शांत ते, त्यांचा विषयच येत नाही. काही नसलं तर स्वतः उठून घेतील ते. पण हे नाही करणार समजा असं की हेच कर तेच कर. काहीच नाही. चला तर भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. बघा हे 10,000 पूर्ण झालेत. आमच्या फॅमिलीमध्ये खूप आनंद आहे. पण या आनंदाच्या क्षणाला सानू झोपलेली आहे.
कारण ती आज दिवसभर झोपलीच नव्हती. त्यामुळे ती संध्याकाळी आम्ही घरी आलो तेव्हाच गुंगलेली होती. मग तिला लगेच झोपी घातलं, म्हटलं झोपू द्या तिला. नाही ना, ती आज झोपली नाही दुपारी. हम्म. म्हणून झोपली लवकर. बरोबर. नाही तर 11 वाजेला कशी हा, झोपते? ती लवकर झोपत ना. हा ना, ते त्रास देते मग नाचणं आणि हे सगळंच चालू 2 असतं तास तिचं. झोपती, पण मग रात्रीचं लवकर आम्हाला झोपू देत नाही. रात्री झोपलीच नाही 11:30 वाजेपर्यंत. अशी हिला झोप लागायला लागली किती नाता. चला मग भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा तुम्ही जे सपोर्ट करताय त्याबद्दल खरंच धन्यवाद सगळ्यांचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.